गजाननं भूतगणाधिसेवितं कीर्तनमूर्धजाविलक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मानन्दमीशमानन्दिवल्लभम्। झालं का नमन पूर्ण? अध्याय 9 श्लोक क्रमांक 26। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्योपहृत मश्नामि प्रयतात्मनः। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्योपहृत मश्नामि प्रयतात्मनः। पत्रं पुष्पं फलं तोयं यः मे भक्त्या प्रयच्छति तत् अहं भक्त्युपहृतं अश्नामी प्रयतात्मनः। आलं का? पदच्छेद कळला का? बघा आता यह अगोदर घ्यायचं. यह म्हणजे जो भक्त. काय? यह म्हणजे जो भक्त. मे म्हणजे मला. जो भक्त मला भक्त्या भक्तीनं प्रेमानं पत्रं पुष्पं फलं तोयं प्रयच्छति. जो भक्त मला भक्तीनं प्रेमानं काय अर्पण करतो? एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ आणि काही नसलं तर पाणी. हे जरी अर्पण केलं पण कसं? प्रेमानं भक्तीनं, तर मग प्रयतात्मनः तत् भक्तिपरुतं अहम अश्नामी. प्रयतात्मनः शुद्ध मनाच्या त्या भक्ताचं म्हणजे ते अर्पण केलेलं तत् भक्तिपरुतं भक्तीनं अर्पण केलेलं अहम अश्नामी मी काय करतो? ते खातो, उपभोगतो, स्वीकारतो, घेतो. दुसरं वेगळ्या पद्धतीने सांगू का मी थोडा अजून? बघा यह जो भक्त पत्रं पुष्पं फलं तोयं मे भक्त्या प्रयच्छति असं घ्या. हे की नाही? पान, फूल, फळ किंवा पाणी मला मे म्हणजे मला भक्त्या प्रयच्छति भक्तीनं प्रेमानं मला तो काय करतो? अर्पण करतो, देतो. मग प्रयतात्मनः त्या शुद्ध मनाच्या त्या भक्ताचं तत् भक्त्युपहृतं ते भक्तीनं अर्पण केलं गेलेलं अहम अश्नामी मी काय करतो? ते स्वीकारतो. आलं? म्हणून तू जे काय असेल तुझ्याकडे ते मला अर्पण करून टाक.
वरच्या श्लोकात सांगितलं होतं मला भजणारे मला प्राप्त होतात, आणि मला भजणारे म्हणजे काय, मला सगळं समर्पण करणारे. मग जे कोणी मला पान फूल फळ नुसतं पाणी जरी असलं त्याच्याकडं तेवढं जरी मला समर्पण केलं तरी त्यानं जे काही मला दिलं ते मी काय करतो, स्वीकारतो म्हणून सांगितलं. पण ते भक्तीनं दिलं पाहिजे, प्रेमानं दिलं पाहिजे. म्हणून तू सगळं जे काय तुझ्याजवळ आहे ते मला अर्पण कर. यत्करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. यत्करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. बघा, यत् करोषि यत् अश्नासि यत् जुहोषि यत् ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मत अर्पणम मदर्पणम. आलं? कौन्तेय अगोदर घ्या. कौन्तेय, हे कौन्तेय म्हणजे हे कुंतीपुत्रा अर्जुना, यत करोषि जे तू करशील, यत आसनासी जे तू खाशील, यत जुहोसी जे तू हवन करशील, यत ददासी जे तू काही दान करशील, यत तपस्यसी जे काही तू तप करशील, तत् मदर्पणम कुरुष्व मत अर्पणम कुरुष्व ते सगळं तू मला अर्पण कर. बघा, यत करोष कौन्तेय घ्या अगोदर. हे कौन्तेय, हे कुंतीपुत्रा, यत करोषि जे तू करशील, यत आसनासी जे तू खाशील, यत जुहोशी जे तू हवन करशील, यत ददासी जे तू दान करशील, यत तपस्यसी जे तू तप करशील, तत् मत अर्पणम कुरुष्व ते सर्व तू मला अर्पण कर. शुभाशुभ फलैरेवम् मोक्ष्यसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. शुभाशुभफलैरेवम् मोक्ष्यसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. शुभाशुभफलैः एवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तः माम उपैष्यसि. आलं का? बघा आता, एवं एवं म्हणजे अशा प्रकारे तू सगळं जर मला अर्पण केलंस तर मग अशा प्रकारे शुभाशुभफलैः कर्मबंधनैः मोक्षसे. सगळं जर देवाला अर्पण केलं तर काय होतं? भगवान म्हणतात तू जर सगळं मला अर्पण केलंस, तू जे पाहतोस, जे तू खातोस, जे तू दान करतो, जे हवन करतोस, जे काय तू करशील ते सगळं जर मला अर्पण केलं तर मग काय होईल? तुला जे शुभ आणि अशुभ फल मिळणार आहे
ते कशाचं मिळणार आहे? कर्माचं. आणि ते कर्म तर तुम्हाला अर्पण करायला लागला, त्यामुळं ते कर्म मला अर्पण केल्यामुळं ते कर्माचं फल तुला भेटणारच नाही. त्या कर्माच्या फलापासून शुभ आणि अशुभ अशा प्रकारचं जे ते फल आणि ते फल देणारं जे कर्म, त्या कर्मबंधनातून तू काय होशील? मुक्त होशील. एवं अशा प्रकारे शुभाशुभ फलैहि कर्मबंधनैहि, शुभ आणि अशुभ फल देणाऱ्या कर्मबंधनापासून मोक्षसे तू काय होशील? मुक्त होशील. आणि मग संन्यास योगयुक्त आत्मा, संन्यास आणि योग यांनी ज्याचं चित्तयुक्त आहे असा तू, अजूनाकरता म्हटलं आहे. तुझं चित्त कसं आहे? संन्यास आणि नियोगाने कसं आहे? संपन्न अशा प्रकारचं आहे. संन्यास योगाने युक्त असलेला तू विमुक्त या कर्मबंधनातून मुक्त होऊन माम उपैष्यसी, तू मला प्राप्त होशील. बघा अजून एकदा सांगतो. एवं शुभाशुभ फलैहि कर्मबंधनैहि मोक्षसे, अशा प्रकारे शुभ आणि अशुभ फल देणाऱ्या कर्मबंधनातून तू मुक्त होशील. संन्यास योगयुक्त आत्मा, संन्यास आणि योगाने ज्याचं चित्तयुक्त आहे असा तू विमुक्त याच्यातून मुक्त होऊन माम उपैष्यसी, तू मला काय होशील? प्राप्त होशील. कर्मबंधनातून या संसारातून मुक्त होऊन तू मला प्राप्त होशील. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. समः अहं सर्वभूतेषु न मे द्वेष्यः अस्ति न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु च अपि अहम्. आलं का? बघा, अहम सर्वभूतेषु समः. भगवान म्हणतात की मी सर्व भूतामध्ये कसा आहे? समान आहे, सारखा आहे. असं आहे का की ह्याच्यात जास्त आहे आणि त्याच्यात कमी आहे? हे जरा सावळं आहे आणि ते जरा जास्त काळं आहे, ब्लॅक अँड व्हाईट म्हणून त्याच्यात कमी आहे काय? तू होय, देव तुझ्यात कमी आहे काय? होय. आणि ते लई गोवा आहे. कोण रे? त्यो लई गोवा आहे. हे दोघं जण. मग त्यांच्यात जास्त आहे काय? हां, त्यांच्यात जास्त देव तुमच्यात कमी आहे का? तसं काही नाही. गोरा असो, काळा असो, उंच असो, ठेंगणा असो, आहे का नाही? श्रीमंत असो, गरीब असो, कुठल्या देशातला असो, कुठल्या वेशातला असो, माळकरी असो, बिना माळकरी असो, सगळ्यात तो कसा आहे? सारखा आहे. अरे माणसातच नाही, कुत्र्यात, बैलात, डुकरात, सगळ्यात तो सगळ्यात सारखा आहे. सर्वभूतेषु समः अहम सर्वभूतेषु समः, मी सर्वभूतामध्ये सम अशा प्रकारचा आहे. मे द्वेष्यः न अस्ति, मला कुणीही द्वेष्य नाही, मी कुणाचाही द्वेष करीत नाही. न प्रिय, मला कोणी प्रियही नाही, मला कोणी द्वेषही नाही, मला कोणी प्रियही नाही. माझा कोणी प्रिय नाही म्हणजे मला माझं कोणाला प्रेम नाही आणि मी कोणाचा द्वेषही करीत नाही. असला आहे तो. तू एक आहे पण काय? तू परंतु आलं ना. परंतु म्हणजे आतापर्यंत सांगितलेलं सगळं पाणी फिरलं त्याच्यावर. परंतु काय? ये माम भक्त्या भजन्ति, परंतु जे मला भक्तीनं म्हणजे प्रेमानं भजतात, मयि ते, माझ्या ठिकाणी ते आहेत.
आणि च अहम तेषु, मी त्यांच्यात आहे. समजते का? ते माझ्यात आहेत, ते मयी, ते माझ्यात आहेत. अहम तेषु, मी त्यांच्यात आहे. समजलं का? बघा अजून एकदा. अहम सर्वभूतेषु समः, मी सर्वभूतामध्ये सम आहे. मे न द्वेष्यः अस्ति, मला कुणीही द्वेष्य नाही. न प्रियः, मला कुणी प्रियही नाही. तू परंतु ये माम भक्त्या भजन्ति, परंतु जे मला प्रेमानं भजतात, भक्तीनं भजतात, ते मयी, ते माझ्या ठिकाणी आहेत. च अहम तेषु, आणि मी त्यांच्यामध्ये आहे. आलं? अपि चेत्सु दुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यस् सम्यग् व्यवसितो हि सः. अपि चेत्सु दुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यस् सम्यग् व्यवसितो हि सः. अपि चेत् सुदुराचारः भजते माम अनन्यभाक् साधुः एव सः मंतव्यः सम्यक् व्यवसितः हि सः. आलं का? बघा, अपि चेत, अपि चेत म्हणजे जर, चेत म्हणजे जर, जर म्हणजे असं असलं तरी सुद्धा, अपि सुद्धा, चेत जर, सुदुराचारः, जरी तो सुदुराचारी जरी असला, दुराचारी समजते का? दुराचार म्हणजे दुष्टकर्म करणारा, आणि त्यातला पुन्हा एक नंबरचा चांगला दुराचारी. कसला? चांगला दुराचार करणारा. काही कायला एवढं जमत नाही ना. म्हणजे नवीनच प्यायला लागला की ती ठसका लागते किंवा डोळ्यात पाणी येते, ती गांजा प्यायला तर ती खोकला येते, जमत नाही एवढं. त्यातला चांगला MD PhD केलेला, काय सुदुराचारः, चांगल्या प्रकारचा दुराचारी असला तरी सुद्धा जर माम अनन्य भाग भजते, पण जर मला तो अनन्य होऊन भजत असेल, भजतो, तर मग सहा साधू एव मंतव्यः, तर तो साधूच आहे असं मानावा. कळलं का? कारण अगोदर दुराचारी होता, पण आता सज्जन झाला ना, आता माळ घातली ना त्यानं, आता भजन करायला लागला ना माझं, तो आता भक्ती करायला लागला, मग आता त्याला दुराचारी मानायचं नाही, तू त्याला काय मानायचं? साधू मानायचं. साधू का बरं? ही कारण की सह सम्यक व्यवसितः, कारण त्याने आता चांगल्या प्रकारे काय केलेला असतो? निश्चय केलेला असतो, भगवत प्राप्तीचा निश्चय केलेला असतो, आपला आत्मोद्धार करायचा निश्चय केलेला असतो, आहे की नाही? भगवत साक्षात्कार करून घ्यायचा, मोक्ष प्राप्त करण्यास त्याने काय केलेला असतो? निश्चय केलेला असतो. म्हणून तो आता सज्जन समजायचा, त्याला साधू समजायचं, त्याला साधू मानायचं, त्याला दुराचारी मानायचं नाही. बघा, चेत जर सुदुराचारः अपि, तो दुराचारी असला तरी सुद्धा, परंतु माम अनन्य भाग भजते, पण जर तो मला अनन्य भावानं भजतो, तर सह साधू एव मंतव्यः, तर तो साधू आहे असं काय करावा? तो मानावा किंवा मानायला पाहिजे. ही कारण की सह सम्यक व्यवसितः, कारण तो चांगल्या प्रकारचा निश्चय केलेला असतो. व्यवसाय, व्यवसाय म्हणजे निश्चय, आणि व्यवस्थित म्हणजे तो निश्चय केलेला असतो तो. आला? ओम शांती शांती शांती. कुंडली कवरधारी विठ्ठल.